चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे। आपण एक उपक्रम हाती घेतला होता आणि विशाल मोहिते आपल्या बरोबर आहेत आणि आता त्याची एक इच्छा होती म्हणून त्यांना प्रसाद वाटपाचं नियोजन हातामध्ये घेतलं। त्याला आपण सपोर्ट करतोय आणि ते काम कार्य आता पूर्ण होणार आहे। तर मग बघूया नेमकं आम्ही कसं काय केले, सगळी माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये घेणार आहात। विशाल माझ्याकडे आला आणि त्यानंतर आम्ही डी मार्टला गेलो खरेदीला। रवा घेतला 8 किलो, साखर घेतली 8 किलो, इसेन्सच्या बाटल्या घेतल्या 4, काळे मनुके घेतले। नमस्कार, मी आशुतोष गडकरी। रवा 8 किलो आहे, साखर 8 किलो आहे, पायनॅपल इसेन्स आहे आणि वेलदोड्याची पावडर आहे। त्यामध्ये तेल घातले। हे पाणी उकळत ठेवले आपण गरम। आता याच्यामध्ये आपण कलर टाकत नाही, हळदीने आपण नॅचरली येलो करायचा आहे शिरा। आता याच्यामध्ये आपण हळद टाकले, त्या हळदीने आपण पिवळा करायचा शिरा। ह्याच्यामध्ये शक्यतो कलर मी वापरत नाही। ह्याच्यामध्ये आता आपण काळे मनुके, काजू घालायचे। ह्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर घालूया। त्याच्यामध्ये इसेन्स घातला आपण। चार बॉटल इसेन्स घातलाय। त्याच्यामध्ये गरम पाणी आपण घालूया। त्यामध्ये साखर घालायचं। त्याच्यावर आपण तूप सोडूया, म्हणजे साखर मिक्स करायची। शिरा झाल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहे महाद्वार रोडवर त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं। अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला। विशाल मोहिते आपल्या बरोबर आहेत। तर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचं एक मदत कार्य, मागच्या वेळी त्यानं वृद्धाश्रमामध्ये इडली वडा वाटप केलं होतं। त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा, सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, त्यानंतर आपले शिक्षक असतात आणि श्री स्वामी समर्थ तर आपले कायम पाठीशी आहेतच। याच वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर वेगवेगळे गुरु आपल्याला भेटतात, जे वेगवेगळा अनुभव आपल्याला देतात आणि याच अनुभवातून अधिक आपण समृद्ध होत असतो। त्यामुळेच आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट चांगल्या अनुभवाला आपण गुरु मानून त्यातून आपण बदल करत आपलं आयुष्य पुढे न्यायचं आहे। आणि तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आशुतोषनं हा शिरा तयार केला होता आणि कुठलंही मानधन न घेता त्यानं ही सेवा दिलेली आहे आणि खूप खूप धन्यवाद त्याचे पण। आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा।